रामकृष्ण हरी मंडळी, श्री ज्ञानोबा तुकोबा आदी माझ्या संतांनी घेऊन ठेवलेल्या ओव्यांचा अभंगांचा अर्थ जाणून घेण्यासाठी ऐका सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 6 आत्मसंयम योग। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्ये नमः। मग संजय धृतराष्ट्राला म्हणाला, पाचव्यात दंश दाखविलेला जो योगरूप अभिप्राय कृष्ण अर्जुनाला सांगतील तो ऐका। श्रीकृष्णांनी अर्जुनास ब्रह्मरसाचे पारणे केले, त्याच समयास आम्ही सहजगत्या पाहुणे प्राप्त झालो। आमचे दैव किती थोर आहे हे कळत नाही। ज्याप्रमाणे एखाद्या तहानलेल्या पुरुषाने पाणी पिण्यास लागावे व पाण्याचा घोट घेऊन त्याची रुची पाहावी, तो त्यास ते पाणी नसून अमृत आहे असे कळावे, तसे आम्हाला व तुम्हाला झाले आहे। कारण मिळण्याचा संभव नसता ब्रह्मज्ञान आपणास मिळाले आहे। तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला, आम्ही तुला ही गोष्ट विचारित नाही। या बोलण्याने त्या संजयाला धृतराष्ट्राचे हृदय मुलांविषयीच्या स्नेहाने यावेळी घेरले आहे असे कळून आले। हे लक्षात येऊन संजय मनातच हसला व आपल्याशीच म्हणाला, हा म्हातारा मोहाने अगदीच कामातून गेला आहे। एरवी यावेळेला प्रतिपादन तर फार चांगले झाले आहे, पण धृतराष्ट्राला हे प्रतिपादन गोड कसे लागणार, जन्मांधाला कसे उजाडेल। पण ही गोष्ट धृतराष्ट्रास तशी उघड सांगितली तर तो मनात रोष ठेवील, म्हणून संजय उघड बोलण्यास भ्याला। पण तो मात्र आपल्याला कृष्ण व अर्जुन यांचा संवाद प्राप्त झाला म्हणून आपल्या मनात चांगल्या प्रकारे आनंदित झाला। त्या आनंदाच्या तृप्तीने श्रीकृष्णाच्या बोलण्याचा अभिप्राय मनामध्ये घेऊन तो धृतराष्ट्र आदराने सांगता होईल। ते संजयाचे 6व्या अध्यायातील बोलणे हा चातुर्ययुक्त प्रसंग आहे। ज्याप्रमाणे क्षीरसमुद्रातून अमृताची निवड झाली, त्याप्रमाणे हा 6वा अध्याय गीतेच्या अर्थाचे सार आहे। हा अध्याय विचाररूपी समुद्राचा पलीकडचा किनारा आहे, अथवा हा अध्याय म्हणजे अष्टांग योगाच्या ऐश्वर्याचे खुले केलेले भांडारच होय, जो मूळ मायेचे विश्रांती स्थान आहे, ज्याचे वर्णन करण्यास वेद समर्थ नाहीत व ज्या गीतारूपी वेलीच्या अंकुराचे स्वरूप वाढीला लागलेले आहे, असा हा 6वा अध्याय आहे। शिवाय तो अलंकाराने सजवून सांगितला जाईल, म्हणून लक्ष देऊन ऐकावा। माझे हे प्रतिपादन मराठी भाषेत आहे हे खरे, परंतु लीलेनेच अमृतालाही प्रतिज्ञापूर्वक जिंकेल अशा तऱ्हेची रसयुक्त शब्दरचना मी करेन, ज्या माझ्या अक्षरांच्या कोवळेपणाच्या मानाने पाहिले असता सुस्वरांचे निरनिराळे राग कमी योग्यतेचे दिसतील व ज्या अक्षरांचा चित्ताकर्षकपणा सुवासाचे बोल नाहीसे करील। ऐका, रसाळपणाच्या लोभाने कानास जिभा उत्पन्न होतील व माझ्या शब्दांच्या योगाने इंद्रियांमध्ये परस्परांत भांडण लागेल। सहज पाहिले तर शब्द हा केवळ कानांचा विषय आहे, परंतु जिव्हा म्हणेल की हा शब्द माझा रस विषय आहे, नाकाला असे वाटेल की या शब्दांच्या योगाने मला सुवास मिळावा, तर तो शब्दच अनुक्रमे रस व सुवास होईल। या बोलण्याचा ओघ असा आश्चर्यकारक आहे की तो पाहिला असता डोळ्यांना ही तृप्ती मिळू लागेल व ते म्हणतील, हे आम्हाला रूप विषयाचे कोठारच उघडले आहे। संपूर्ण पद जेथे तयार होईल तेथे त्याच्या भेटीकरिता अंतःकरण बाहेर धाव घेईल व शब्दाला आलिंगन देण्यास त्याचे बाहूही पुढे सरसावतील। याप्रमाणे इंद्रिये आपापल्या इच्छेप्रमाणे माझ्या शब्दांना लगट करतील, पण तो शब्द सर्वांचे सारखे समाधान करील। ज्याप्रमाणे एकटाच सूर्य सर्व जगाला आपल्या सहस्र किरणांनी जागे करतो, त्याप्रमाणे शब्दाचे व्यापकपण असामान्य आहे असे समजावे। त्याचा विचार करून अभिप्राय जाणणाऱ्याला यात चिंतामणीसारखे गुण दिसून येतील। हे राहू द्या, असे शब्द हीच कोणी चांगली ताटे व त्यात मोक्षरूप पक्वान्ने वाढलेली आहेत। अशी ही ग्रंथरचनारूपी मेजवानी मी निष्काम पुरुषांना केली आहे। आता नित्य नवा आत्मप्रकाश हाच कोणी एक ठाण दिवा करून जो इंद्रियांना न कळता जेवतो
म्हणजे उपभोग घेतो त्यालाच कैवल्य रूप पक्वान्नांचा लाभ होतो. या मेजवानी करता श्रोत्यांना श्रवणेंद्रियाचा पंक्तीस पणा टाकावयास पाहिजे. ही मेजवानी मनाच्या अंतर्मुखतेने भोगावयाची आहे. वरवर असलेली शब्दरूपी गवसणी काढून आत ब्रह्मरूपी अर्थ आहे त्याच्याशी तद्रूप व्हावे. नंतर सुखामध्येच सुखाने रंगून जावे. याप्रमाणे चित्ताला जर हळुवारपणा येईल तरच माझ्या निरूपणाचा उपयोग होईल. नाहीतर मुक्या बहिऱ्याच्या गोष्टीसारखा सर्व प्रकार होईल. परंतु ते आता सर्वच राहू द्या. श्रोत्यांची निवड करण्याची जरुरी नाही, कारण या विषयात सहजच निष्काम अंतःकरणाचे लोकच अधिकारी आहेत. ज्यांनी आत्मज्ञानाच्या आवडीने संसार व स्वर्ग हे ओवाळून टाकले आहेत त्यांच्या वाचून दुसरे लोक या विषयाची गोडी समजू शकत नाहीत. ज्याप्रमाणे कावळ्यांना चंद्राची ओळख नसते त्याप्रमाणे विषयासक्त लोकांना हे प्रतिपादन समजणार नाही. आणि शीतल किरणांचा चंद्र हाच ज्याप्रमाणे चकोरांचे आवडते खाद्य आहे त्याप्रमाणे ज्ञानवानांचा हा विषय आहे आणि अज्ञानी लोकांना तर हे अनोळखीचे ठिकाण आहे. म्हणून पहा, ह्याविषयी फार बोलण्याचे कारण नाही, परंतु वेळ आली आहे म्हणून मी बोलून गेलो. ते संतांनी क्षमा करणे उचित आहे. आता श्रीकृष्णांनी जे काही सांगितले ते सांगतो. ते बुद्धीला देखील आकलन करण्यास कठीण आहे, म्हणून शब्दांनी ते क्वचितच सांगता येईल. तरी पण माझे गुरु श्री निवृत्तीनाथ यांच्या कृपारूपी दिव्याच्या उजेडाने मी ते पाहीन. जर अतींद्रिय ज्ञानाचे बळ प्राप्त होईल तर जे दृष्टीला दिसत नाही ते डोळ्यांशिवाय पाहता येते. दैववशात परीस जर हाताला येईल तर किमयेच्या योगानेही प्राप्त न होणारे उत्तम सोने लोखंडातच मिळेल. त्याप्रमाणे जर सद्गुरूची कृपा होईल तर प्रयत्न केला असता कोणती गोष्ट प्राप्त होणार नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्यावर ती कृपा अलोट आहे. त्या सद्गुरु कृपेच्या आधारावर मी व्याख्यान करीन व माझ्या व्याख्यानात अरूप ब्रह्माचे स्पष्ट रूप दाखवीन. आणि जरी ते ब्रह्म इंद्रियांना गोचर होण्यापलीकडचे आहे तरी त्याचाही अनुभव इंद्रियांना येईल असे मी करीन. ऐका, यश, लक्ष्मी, उदारता, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर हे 6 उच्च प्रतीचे गुण ज्याच्या ठिकाणी वास करतात म्हणून ज्यास भगवंत असे म्हणतात व जो सर्व संग परित्याग केलेल्यांचा सोबती आहे तो श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना आता तू पूर्ण लक्ष दे. मग राया ते म्हणे संजयो, तोचे अभिप्राव अवधारिजो. कृष्ण सांगते जो योग रूप सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागे नारायणे की तेचे अवसरी पाहुणे पातलो आम्ही कैसे दैवाची थोरी नेनिजे जैसे तानेलिया तोय सेविजे की त्यांचे चवी करुणे पाहिजे तव अमृत आहे तैसे आम्हा तुम्हा जाहले जे आडमुठे तत्व फावले तव धृतराष्ट्रे म्हणितले हे न पुसवतो ते तया संजयो येणे बोले रायाचे हृदय चोजवले जे अवसरी आहे घेतले कुमारांच्या हे जाणोनी म्हणी हंसिला म्हणे म्हातारा मोहे नाशिला एरवी बोलू तरी भला झाला अवसरी ये परी ते तैसे कैसे नि होईल जात्यंदा कैसे पाहेल ते विंची रुसे घेईल म्हणून बिहे परी आपण चित्ते आपुला निकिया परी संतोषला जे तो संवाद भावला कृष्णार्जुनांचा तेने आनंदाचे निधालेपणे साभिप्राय अंतःकरणे आता आदरेंसी बोलणे घडेल तया तो गीते माझी शिष्ठींचा प्रसंग असे आयनीचा जैसा अक्षरार्णवी अमृताचा निवाडू झाला तैसे गीतार्थाचे सार जे विवेक सिंधूचे पार नाना योग विभव भांडार उघडे
उघडले का? जे आदी प्रकृतीचे विसवणे, जे शब्द ब्रह्मासी न बोलणे, जे थोनी गीतावल्लीचे ठाणे प्ररोहो पावे. तो अध्याय हा 6वा, वरी साहित्याच्या बरवा, सांगिजेल म्हणून परिसावा. चित्त देऊनी माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजासी जिंके. ऐसी अक्षरे रसिके मेळविन, जिये कोवळिकेची निपाडे. दिसती नादींचे रंग थोडे, वेदे परिमळाचे बीक मोडे. जयाचे ऐका रसाळपणाची लोभा, की श्रोणींची होती जिभा. बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका. सहजे शब्द तरी विशो श्रवणाचा, परी रसना म्हणे हा रसू आमुचा. घ्राणासी भाव जाय परिमळाचा, हा तोची होईल. नवल बोलती रेखेची वाहनी, देखता डोळ्या ही परो लागे धनी. ते म्हणते उघडली खाणे रूपाची हे, जेत संपूर्ण पद उभारे. तेथ मनची धावे बाहिरे, बोलू भुजा ही अविष्करे. अलिंगावया ऐशी इंद्रिया आपुलालिया भावे, झोंबती परी तो सरिसे पणे सेच बुझावी. जैसा एकला जग चेववी सहस्र करू, तैसे शब्दाचे व्यापकपण देखिजे असाधारण. पाहतया भावती गुण चिंतामणीचे, हे असो तुया बोलाची ताटे भली. वरी कैवल्यासे ओगरली, हे प्रतिपत्ती मिया केली निष्कामासे. आता आत्मप्रभा नीच नवी, तेची करुणी ठाण दिवे. जो इंद्रियांते चोरुनी जेवे, तयासीच भावे. येत श्रवणाचे निपांगे, वीन श्रोतया व्हावे लागे. हे मनाचे निजांगे भोगिजे गा. आहाच बोलाची वाली फेडिजे, आणि ब्रह्माची याची अंगा घडीजे. मग सुखेंसी सुरवाडीजे सुखाची माझी. ऐसे हळुवारपण जरी येईल, तरीच हे उपेगा जाईल. एरवी आघवी गोठी होईल, मुकया बहिरियाची. परी ते असो आता आघवे, न लगे श्रोत्यांते कडसावे. जे येत अधिकारी स्वभावे निष्काम काम, जी आत्मबोधाच्या आवडी केली स्वर्ग संसाराची कुरोंडी. ते वाचोनी येथींची गोडी नेनती अनेक. जैसा वायसी चंद्र नोळखिजे, तैसा ग्रंथो हा प्रकृती नेनिजे. आणि तो हिमांशूची जेवी खाजे चकोराचे. तैसा सज्ञानासी तरी हा ठावो, आणि अज्ञानासी आन गावो. म्हणून बोलावया विषय पहावो विशेषे नाही. परी अनुवादला मी प्रसंगे, ते सज्जनी उपसावे लागे. आता सांगेन काय श्रीरंगे निरोपिले जे, ते बुद्धी आकळिता सांकडे. म्हणून बोली विपाय सापडे, परी निवृत्ती कृपादी पौजी येडे. देखेन मी जे दिठीन पविजे, ते दिठीवीन देखिजे. जरी अतिंद्रिय लाहिजे ज्ञानबळ, ना तरी धातुवादाहीन जोडे. ते लोहींची पंधरे सापडे, जरी दैवयोगे चढे परिसू वाहता. तैसे सद्गुरु कृपा होये, तरी करिता काय आपुन होय. म्हणून ते अपार माते आहे ज्ञानदेव म्हणे. तेने कारणे मी बोलेन, बोले रूपाची रूप दावेन. अतिंद्रिय परिभोगवीन इंद्रिया करवे. ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवर्य वसती जेत. म्हणून तो भगवंतो जो निसंगाचा सांगातो, तो म्हणे पार्था दत्त चित्तो होय आता. श्री भगवानुवाच अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः, स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः. ऐके योगी आणि संन्यासी जनी, हे एकचे सिनाने जनी म्हणी. माने एरवी विचारी ती जव दोन्ही तव एकची. ते सांडीजे दुजया नामाचा भासो, तरी योग तोची संन्यासो. पाहता ब्रह्मी नाही अवकाशो दोहीन माझे. जैसे नामाचे अनारिसेपणे, एका पुरुषाते बोलावणे. का दोहीन मार्गे जाणे एकाचे ठाया, ना तरी एकचे उदक सहजे. परी सिनाना घटी भरिजे, तैसे भिन्नत्व हे जाणिजे योग संन्यासांचे. ऐके सकळ संमते जगे, अर्जुना गातोची योगी. जो कर्मे करून रागे नो हेच फळी. जैसे मही हे उद्भिजे, जनी अहम बुद्धिवीन सहजे. आणि तेथिंचिते बीजे अपेक्षिना. तैसा अन्वयाचे आधारे, जातीचे अनुकारे. जे जेने अवसरे करणे पावे, ते तैसेंची उचित करे.
परी साठोपून हे शरीरे आणि बुद्धी करोनी फळवे रे जायची ना. ऐसा तोचे संन्यासी पार्थागा परी येसे तोचे भरवसे निसे योगीश्वरू. वाचून उचित कर्म प्रासंगिक तया ते म्हणे हे सांडीन बद्धक तरी टांको टांकी अनिक एक मांडीची तो. जैसा क्षाळून आले पुयको सेवेंशीला विजय अनिको तैसे आग्रहाचा पाईको विचंबे वाया. गृहस्थाश्रमाचे ओझे कपाळ्याधींची आहे सहजे ही त्यांची संन्यास सवा ठेविजे सरिसे पुढते. म्हणून अग्निसेवान सांडिता कर्माची रेखा नोलांडिता आहे योग सुख स्वभावता आपण पंची. अर्जुना ऐक, या जगात निष्काम कर्मयोगी आणि संन्यासी हे दोन्ही एकच आहेत. त्यांना कदाचित तू वेगळे मानशील पण तसे मानू नकोस. कारण विचार करून पाहिले तर हे दोन्ही एकच आहेत. नावाच्या वेगळेपणामुळे भासणारा दुजेपणा टाकून दिला तर योग तोच संन्यास होय. तत्वतः पाहिले तर ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ह्या दोहोंत अंतर राहत नाही. ज्याप्रमाणे वेगवेगळ्या नावांनी एकाच पुरुषाला हाक मारतात किंवा दोन रस्त्यांनी एकच मुक्काम गाठतात किंवा स्वभावतः पाणी तितके एकच परंतु ते वेगवेगळ्या घागरीतून भरले म्हणजे जसे ते वेगवेगळे दिसते, त्याप्रमाणे योग व संन्यास ह्याचा वेगवेगळेपणा फक्त दिसण्यापुरता आहे. अर्जुना ऐक, जो कर्माचे आचरण करून त्याच्या फलाविषयी आसक्त होत नाही तोच ह्या जगामध्ये सर्वांना मान्य असलेला योगी होय. ज्याप्रमाणे पृथ्वी ही अहंकारा वाचून सहजच वृक्षादिकांना जन्म देते व त्यांना येणाऱ्या फलाची अपेक्षा करीत नाही, तसे कुलक्रमातील वाहिवाटीप्रमाणे वर्णाश्रम धर्मातील आचारांना अनुसरून जे कर्म ज्या वेळेला करणे प्राप्त आहे ते त्याप्रमाणेच व्यवस्थित करतो, परंतु त्या संबंधी आपल्या ठिकाणी कर्तृत्व बुद्धी घेत नाही आणि बुद्धीनेही फलापर्यंत जात नाही, फलाची इच्छा करीत नाही. असा जो असेल तोच संन्यासी होय. अर्जुना ऐक, तोच खात्रीने योगीराज आहे असे समज. उलट जो नित्य नैमित्तिक कर्म करणे प्राप्त झाले तर त्या कर्माला हे कर्म बंधन करणारे आहे हे मी टाकीन असे म्हणतो, पण हे कर्म टाकले की लागलीच तो दुसरे एखादे कर्म करण्याचे आरंभितोच. जसा एक लेप धुवून टाकून लागलीच दुसरा लावावा, त्याप्रमाणे केवळ आग्रहाचा दास झालेला तो व्यर्थच कष्टात पडतो. डोक्यावर अगोदरच स्वभावतः गृहस्थाश्रमाचे ओझे आहेच, ते टाकण्याकरिता संन्यास घेतला तर त्याबरोबरच पुन्हा हा संन्यासाश्रमातील कर्माचे ओझे तो डोक्यावर घेतो. म्हणून अग्निसेवा न टाकता व कर्माचरणाची मर्यादा उल्लंघन न करता योगाचे सुख आपल्या ठिकाणी सहजच मिळणारे आहे. यं संन्यासमिति प्राहुर्योगन्तं विद्धि पाण्डव नैह संन्यस्त संकल्पो योगी भवति कश्चन. ऐके संन्यासी तोची योगी, ऐसी एक वाक्यतेची जे अंगी गुढी उभविली अनेगे शास्त्रांतरी. जेथ संन्यासीला संकल्प तुटे तेथेची योगाचे सार भेटे. ऐसे हे अनुभवाचे निधटे साचे जया. ऐक, जो संन्यासी तोच योगी आहे अशी आपली एक वाक्यता असल्याबद्दल अनेक शास्त्रांनी जी या जगात ध्वजा उभारून प्रसिद्ध केले आहे त्या ठिकाणी त्याग केल्याचा संकल्प अजिबात नाहीसा होतो. त्याच ठिकाणी योगाचे सर्वस्व ब्रह्म प्राप्त होते. असे हे ज्याला अनुभवाच्या तराजूत खरे ठरून पटले आहे तोच संन्यासी व तोच योगी होय. आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते.
आता योगाचळाचा निमथा जरी ठाकावा थे पार्था तरी सोपाना या कर्मपथा चुका झणी येणे यम नियमांचे ने तळवटे रिगे आसनाचे पाऊल वाटे ये प्राणायामाचे ने आडकंठे वरवता गा मग प्रत्याहाराचा आधाडा जो बुद्धीच्या ही पाया निसरडा जेत हटिये सांडिते होडा कडेलग तरी अभ्यासाचे निबळे प्रत्याहारी निराळे नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याची ऐसा पवनाचे नि पाठारे येता धारणेचे नि पैसारे क्रमी ध्यानाचे चवरे सांडेत मग तया मार्गाची धाव पुरेड प्रवृत्तीची हाव जेत साध्य साधना खेव समरसे होय जेत पुढील पैस पालुखे मागेल स्मरावे ते ठाके ऐसिये सरी सिये भूमिके समाधी राहे येणे उपाय योगारूढू जो निरवधी झाला प्रौढू तयाच्या चिन्हाचा निवाडो सांगे नायके. अर्जुना, आता योग रूपी पर्वताच्या शिखरावर ज्या कोणास जाऊन पोहोचावयाचे असेल त्याने या कर्म मार्ग रूपी पायऱ्यांस चुकू नये. तो या यम नियम रूपी पायथ्यापासून निघून आसनाच्या पायवाटेने प्राणायामाच्या कड्याने योग रूपी डोंगराच्या मध्यभागावर येतो. नंतर प्रत्याहार रूपी तुटलेला कडा लागतो. त्या निसरड्या कड्यावर बुद्धीचेही पाय ठरत नाहीत. त्या प्रसंगात हठयोग्यांना शेवटी आपल्या प्रतिज्ञा सोडून द्याव्या लागतात. तरी अभ्यासाच्या बळाने चढण्यास आधार नसणाऱ्या प्रत्याहार रूपी कड्यावर वैराग्य रूपी नखी घोरपडीसारखी हळूहळू चिकटेल आणि याप्रमाणे चढावयास आश्रय मिळेल. याप्रमाणे प्राण व अपान या वायूंच्या वाहनावरून येऊन धारणेच्या प्रशस्त रस्त्याने ध्यान रूपी शिखर मागे टाकीपर्यंत तो चालतो. मग त्या धारणा मार्गाची चाल पुरी होऊन अमुक एक गोष्ट करावयाची आहे अशा विषयींची इच्छा बंद पडून ज्या अवस्थेमध्ये ब्रह्मैक्य झाल्यामुळे साध्य व साधन यातील भेद नाहीसा होतो, ज्या ठिकाणी पुढील प्रवृत्ती बंद पडून मागील कशाचेही स्मरण होत नाही, अशा या ऐक्याच्या भूमिकेवर समाधी राहते. या उपायांनी जो योग निष्णात अखंड परिपूर्ण झाला त्याची चिन्हे तुला निवड करून सांगतो, ऐक. यदा हिनेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्जते सर्वसंकल्पसन्न्यासी योगारूढस्तदोच्यते. तरी जयाच्या इंद्रियांच्या घरा नाही विषयांच्या एरझारा जो आत्मबोधाच्या ओवरा पोहडला असे. जयाचे सुख दुःखाची अंगे जगटले मानसचे ओने घे विषय पासी आलिया असे नरी घे. हे काय म्हणून इंद्रिये कर्माचा ठाई वाढिनली परी कही फळ हे तुझे चाल नाही अंतःकरणे असते निदेहे तुला जो चेतोची दिशे निदेला तोच योगारूढू भला ओळखे तू. तेथ अर्जुन म्हणे अनंता हे मज विस्मो बहु ऐकता सांगे तयासी हे योग्यता कवने दिजे. तरी ज्यांच्या इंद्रिय रूपी घरात विषयांचे येणे जाणे होत नाही आणि जो आत्मज्ञान रूपी विश्रांतीच्या खोलीत स्वस्थ निजलेला असतो त्याच्या मनाला सुखदुःखांनी स्वतः धक्के दिले असताना ते जागे होत नाही. विषय अगदी जवळ आले तरी हे काय आहे म्हणून ज्याला स्मरणही होत नाही. ज्याची इंद्रिये कर्मे करीत आली परंतु ज्याच्या अंतःकरणात फलाची इच्छा कधीही उत्पन्न झाली नाही. जो देहधारी असून वरील प्रमाणे असतो व जो जागृत पुरुषाप्रमाणे सर्व व्यवहार करीत असूनही निद्रिस्ताप्रमाणे क्रिया शून्य दिसतो तोच उत्तम प्रतीचा योग निष्णात आहे असे तू समज. त्यावेळी अर्जुन म्हणाला, अनंता तुझे बोलणे ऐकून मला फार आश्चर्य वाटते. त्याला अशी ही योग्यता कोण देतो? उद्धरेदात्मनात्मानन्नात्मानमवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः
तव हसोनी कृष्ण म्हणे, तुझे नवलना हे बोलणे, कवनासी काय दिजेल कवने. येथ द्वैती ये पै व्यामोहाचे आशेजे, बळिया विद्या निद्रित होईजे. ते वेळी दुःस्वप्न हा भोगीजे, जन्म मृत्यूंचा पाठे अवसांत ये चेवो. तै ते अवघींचे होय वावो, ऐसा उपजे नित्य सद्भावो. तोही आपण पंचे म्हणून आपणचे आपण पेया, घातू की जतू असे धनंजया. चित्त देऊनी नाथिलिया देहाभिमाना. तेव्हा कृष्ण हसून म्हणाले, तुझे बोलणे आश्चर्यकारक नव्हे काय? या अद्वैतामध्ये येथे कोणाला कोणी काय द्यावयाचे आहे? अविवेक रूपी अंथरुणावर प्रबळ अविद्येच्या योगाने ज्या वेळेला जीव निजतो, त्यावेळेला हे जन्म मरण रूपी वाईट स्वप्न तो अनुभवितो. नंतर ज्या वेळेला अकस्मात जागृती येते, त्यावेळेला ते स्वप्न वगैरे सर्वच व्यर्थ होते. अशा प्रकारचा आपल्या नित्य अस्तित्वाचा जो सहज प्रत्यय येतो, तोही आपल्याच ठिकाणी आपल्याला येतो. म्हणून अर्जुना, मिथ्या जो देहाभिमान, त्याकडे चित्त देऊन आपणच आपला घात करतो. बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः, अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्. हा विचारुनी अहंकारू सांडिजे, मग अस्तीच वस्तू होईजे. तरी आपली स्वस्ती सहजे आपण केले. एरवी कोश कीटकाची आपरिये, तो आपण पया आपण वैरे. जो आत्मबुद्धी शरीरे चारू स्थळे, कैसे प्राप्तीचे वेळे. निदैवा अंधळेपणाचे डोहळे, की असते आपुले डोळे आपण झांके. का कवन एकू भ्रमलेपणे, मी तो नव्हे गा चोरलो म्हणे. ऐसा नाथिला छंदो अंत करणे, घेऊनी ठाके. एरवी होय ते तोची आहे, परी काय की जे बुद्धी तैशी नोहे. देखा स्वप्नींचे घाये, की मरे साचे. जैसी ते शुकाचे अंग भारे, नळिका भोविनली एरी मोहरे. तरी तेने उडावे परीण पुरे, मन शंका वायांची मान पिळे. अटुवे हिये आवळे, टिटांतोनळे धरून ठाके. म्हणे बांधला मी फुडा, ऐशिया भावनेच्या पडे खोडा. की मोकळ्या पायांचा चवडा गोवी अधिके. ऐसा काजे विन अंतुडला, तो सांगपा काय आणिके बांधला. मग नोसंडी झरी नेला, तोडूनी अर्धा. म्हणून आपण पया आपणची रिपू, जेने वाढविला हा संकल्प. ईर स्वयंबुद्धी म्हणे बापो, जो नाथिले नेघे. विचार करून हा अहंकार टाकावा आणि मग असलेले आपले स्वरूप ओळखून ब्रह्मरूप व्हावे. म्हणजे आपण आपले कल्याण केल्यासारखे सहजच होईल. नाहीतर जो शरीर हेच उत्तम ठिकाण समजून तेथे आत्मबुद्धी ठेवतो, तो कोश किड्याप्रमाणे आपला आपणच शत्रू होतो. ऐन लाभाच्या वेळेला करंट्याला आंधळेपणाचे डोहाळे कसे होतात पहा. तो आपले असलेले डोळे आपणच झाकून घेतो. किंवा कोणी एक मनुष्य वेड लागल्यामुळे पूर्वीचा जो मी, तो मी आता नाही, मी चोरला गेलो असे म्हणतो आणि आपल्या मनात असा नसताच आग्रह घेऊन बसतो. एरवी हल्ली तो जो आहे तो पूर्वीचाच आहे, पण काय करावे, त्याच्या बुद्धीला तसे वाटत नाही. पहा, स्वप्नातील तलवारीच्या वाराने कोणी खरोखर मरतो काय? पोपटाला धरण्याकरता बांधलेल्या नळीवर पोपट बसल्यामुळे जेव्हा पोपटांच्या वजनाने ती नळी उलट बाजूला फिरते, तेव्हा त्याने वास्तविक तेथून उडून जावे. परंतु ही नळी सोडली तर आपण पडू व मरू या त्याच्या मनातील शंकेचे समाधान होत नाही. मग तो व्यर्थच मान इकडे तिकडे करतो व संकोचलेल्या छातीने नळीला आवळीत ती नळी चवड्यात धरून राहतो. पण तो मनात म्हणतो की मी खरोखर बांधला गेलो आहे
अशा या कल्पनेच्या खोड्यात सापडतो आणि मग मोकळा असलेला आपल्या पायांचा चवडा अधिकच गुंतवितो. त्याप्रमाणे विनाकारण अडकलेल्या त्या पोपटाला दुसऱ्याने कोणी बांधले आहे काय? अशा स्थितीत त्याला ओढून अर्धात तोडून जरी नेला तरी तो काही केल्या ती नळी सोडित नाही. म्हणून ज्याने आपला संकल्प म्हणजे देहाभिमान वाढविला आहे तो आपला आपणच शत्रू होय. श्रीकृष्ण म्हणतात, दुसरा जो खोट्याचा म्हणजे मिथ्या देहाचा अभिमान घेत नाही तो आत्मज्ञानी म्हणावा. जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः. तया स्वांतकरण जिता सकळ कामोपशांता परमात्मा परवता दुरी नाही. जैसा किडाचा दोषू जाये तरी पंधरे तेंच होये तैसे जीवा ब्रह्मत्वाये संकल्प लोपे. हा घटाकारो जैसा निमालिया तया अवकाशा न लगे मिळो जाणे आकाशा अनाठाया. तैसा देहांकारो नाथिला हा समूळ जयाचा नाशिला तोच परमात्मा संचला अधींची आहे. आता शीतोष्णाची वाहनी तेत सुख दुःखाची कडसनी येन समाती काही बोलणी मानापमानाची. जे जया वाटा सूर्यू जाये तेवते तेजाचे विश्व होये तैसे तया पावे ते आहे तोची म्हणून. देखे मेघवनी सुटती धारा तिया नरूपती जैसिया सागरा तैशी शुभा शुभे योगीश्वरा नवती. आणि अशा त्या पुरुषाने आपले अंतःकरण जिंकल्यामुळे व त्याच्या सर्व इच्छा निवृत्त झाल्यामुळे त्याला परमात्मा कोठे पलीकडे लांब नाही. ज्याप्रमाणे हिणकस सोन्यातून मिसळलेल्या धातूचा दोष निघाला तर तेच 100 नम्री सोने होते त्याप्रमाणे अहंकाराचा नायनाट झाला असता जीवाला ब्रह्मत्व ठेवलेलेच आहे. घट फुटून हा घटाचा आकार नाहीसा झाला असता त्यातील पोकळीस आकाशात मिळण्याकरिता ज्याप्रमाणे दुसऱ्या ठिकाणी जावे लागत नाही त्याप्रमाणे ज्याचा हा मिथ्या देहाहंकार कारणासह नाहीसा झाला आहे तो मूळचाच सर्वत्र भरलेला परमात्मा आहे. आता थंड व उष्ण असे प्रकार किंवा हे सुख व हे दुःख अशी निवड तसेच हा मान व हा अपमान अशी समजूत ह्या गोष्टी त्या पुरुषाच्या ठिकाणी मुळीच संभवत नाहीत. कारण की सूर्य ज्या मार्गाने जातो तितका जगाचा भाग प्रकाशित होतो. त्याप्रमाणे त्याला जे जे प्राप्त होते ते त्याचेच स्वरूप आहे. म्हणून वर सांगितलेली द्वंद्वे त्याच्या ठिकाणी संभवत नाहीत. पहा, मेघापासून ज्या पावसाच्या धारा पडतात त्या ज्याप्रमाणे समुद्राला बोचत नाहीत त्याप्रमाणे शुभाशुभे ही योगेश्वराच्या आत्मस्वरूपाहून भिन्न नसल्यामुळे या ती द्वंद्वे प्रतीत होत नाहीत. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः. जो हा विज्ञानात्मको भावो तया विवरिता झाला वावो मग लागला जव पाहो तव ज्ञान ते तोंची. आता व्यापको की एकदेशे जे उहा पोही जे ऐसे ते करावी ठेलिया पैसे तुझे नवीन. ऐसा शरीरीची परिकौतुके परब्रह्माचेने पाडे तुके जेने जिंतडी एके इंद्रिये गा. तो जितेंद्रियो सहजे तोची योगयुक्त म्हणजे जेने साने थोरणे निजे कवने काळे. देखे सोनियाचे निखळ मेरुयसने ढिसाळ आणि मातीयेचे डिखळ सरिसेंची मानी. पाहता पृथ्वीचे मोल थोडे ऐसे अनर्घ्य रत्न चोखळे. देखे दगडाचे निपाडे निचाडू ऐसा. अनुभवाला येणारे जे हे दृश्य जगात त्याचा विचार करतात ते त्याच्या दृष्टीने मिथ्या ठरले व मग आपण कोण आहोत असे जेव्हा तो पाहावयास लागला तेव्हा ज्ञान हेच आपण आहोत असे त्यास कळले.
आता द्वैत नसल्यामुळे मी व्यापक आहे किंवा मर्यादित आहे अशी वाटाघाट करण्याचे त्याच्या ठिकाणी सहजच थांबते. अशा रीतीने ज्या कोणी एकाने आपली इंद्रिये जिंकली आहेत तो देहधारीच असतो, परंतु सहजच तो परब्रह्माच्या बरोबरीचा ठरतो. तो सहजच जितेंद्रिय आहे आणि त्यालाच योगयुक्त म्हणावे व त्याला लहान थोर असा भेद कोणत्याच वेळेला प्रतीत होत नाही. पहा, शुद्ध सोन्याच्या मेरू पर्वता एवढा प्रचंड ढीग आणि मातीचे ढेकूळ तो सारखेच मानतो. पाहावयास गेले तर पृथ्वीची किंमत ज्यापुढे काही नाही असे शुद्ध अमूल्य रत्न, पण तो ते दगडासारखेच मानतो. असा तो निरीच्छ असतो. सुहृन्मित्रार्युदासीन मध्यस्थद्वेष्य बन्धुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. ते तत्सुहृद आणि शत्रू का उदासो आणि मित्रो हा भावभेदू विचित्रो. कल्पू कैचा तया बंधू कोण काय ह्याचा, द्वेषया कौन तयाचा, मीच विश्व ऐसा जयाचा बोधू झाला. मग तयाची दिठी अधमोत्तम असे किरीटी, काय परिसाच्या कसवटी वानिया किजे. ते जैशी निर्वाण वर्णुची करी, तैशी जयाची बुद्धिचराचरी, होय सम्याची उजरी निरंतर. जे ते विश्वाळंकाराचे विसुरे, जरी आहाते अनाने आकारे, तरी घडले किंच भांगारे परब्रह्मे. ऐसे जाणणे ते बरवे, ते फावले तया आघवे, म्हणून आहाच वहाचे न झकवे येणे आकार चित्रे. घापे पटा माझी दृष्टी, दिसे तंतुची सैंग सृष्टी, परितो एक वांचो निगोठी दुजी नाही. ऐसे निप्रतीती हे गवसे, ऐसा अनुभव जयाते असे, तोचे समबुद्धी हे अनारिसे नव्हे जाणे. जयाचे नाव तीर्थरावो, दर्शने प्रशस्तीसी ठावो, जयाचे निसंगे ब्रह्मभावो भ्रांतासी. जयाचे निबोले धर्मुजिये, दिठे महासिद्धी देवीये, देखे स्वर्ग सुखादी खेळू जयाचा. विपाये जरी आठवले चित्ता, तरी दे आपुलीच योग्यता. हे असो तया ते प्रशंसिता लाभवथी. त्याच्या ठिकाणी हितचिंतक व शत्रू किंवा उदास आणि मित्र अशा तऱ्हेची वेगवेगळ्या वृत्तीची कल्पना कोठून करावी. मीच विश्व आहे अशी प्रतीती ज्यास झाली आहे, त्याला नातलं कोण आणि कशाचा, व त्याला वैरी तरी कोण. मग त्याच्या दृष्टीने अर्जुना वाईट चांगले असे काय. परिसाच्या कसवटीवर घातले असता सोन्यात निरनिराळे प्रकार करता येतील काय. ती परिसाची कसवटी ज्याप्रमाणे त्यास उत्तम सोनेच करते, त्याप्रमाणेच त्याला त्याच्या बुद्धीमध्ये चराचराविषयींच्या समतेचा निरंतर उदय होतो. कारण विश्वातील प्राणीरूप अलंकाराचे समुदाय जरी निरनिराळ्या आकारांचे आहेत, तरी ते एक परब्रह्मरूप सोन्याचेच बनलेले आहेत. असे जे उत्तम ज्ञान ते त्याला सर्व प्राप्त झाले, म्हणून तो वरवरच्या या नाना प्रकारच्या आकारांनी फसत नाही. वस्त्राच्या आत पाहिले तर त्या वस्त्रामध्ये जिकडे तिकडे अनेक तंतूचीच रचना दिसते, तरीही पण त्या वस्त्रात एका सुता वाचून दुसरी गोष्टच नाही. अशा या तंतुपट न्यायाने हा वर सांगितलेला अनुभव येतो, व असा ज्याचा अनुभव आहे तोच समबुद्धी होय, यात अन्यथा नाही असे समज. ज्याचे मन नाव तीर्थराज आहे व ज्याचे दर्शन झाले, ज्याचे नाव तीर्थराज आहे व ज्याचे दर्शन झाले असता समाधान होते, व ज्याच्या संगतीने भ्रमलेल्यास ब्रह्मता मिळते. ज्याच्या बोलण्याने धर्म जगतो, ज्याची कृपा मोठाल्या सिद्धींना उत्पन्न करते. पहा, स्वर्ग सुखाधिक देणे ही ज्याला खेळ आहेत, अशा पुरुषाच्या नावांचे मनात सहज जरी स्मरण केले तरी तो आपली योग्यता देतो. हे राहू दे, त्याची स्तुती केल्यास लाभ होतो. योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः एकाकी यत चित्त
मुक्तात्मा निराशीरपरिग्रहः पुढते अस्तवेना ऐसे जया पाहले अद्वैत दिवसे मग आपण पंचे आपण असे अखंडित ऐसिया दृष्टी जो विवेकी पार्था तो एकाकी सहजे अपरिग्रही जे तिही लोके तोची म्हणून ऐसे असाधारणे निष्पन्नाची लक्षणे आपुले निभव सपने कृष्ण म्हणे जो ज्ञानियांचा बापो देखणे यांचे दिठीचा दीपो जया दादुलयाचा संकल्प विश्वरची प्रणवाचे पेठे झाले शब्द ब्रह्म माझिठे ते जयाचे यशा धाकोटे वेढून पुरे जयाचे न्यांगिके ते जे आवो रविशशीचे वाणिजे म्हणून जग हे वेसजे विनसेतया हा गा नावची एक जयाचे पाता गगनही दिसे टाचे गुण एकैक काय तयाचे अकळशील तू म्हणून असो हे वानने सांगो नेनो कवनाची लक्षणे दाबावी मिशेने का बोलिलो ते ऐके द्वैताचा ठावोची फेडी ते ब्रह्मविद्या की जे लवघडी तरी अर्जुन बळीये हे गोडी नासे लहन म्हणून ते तैसे बोलणे नवे सपातळ आड लावणे केले मनचे वेगळवाने भोगावया जया सोहंभाव हा अटकू मोक्ष सुखा लागो निरंको तयाचे दिठीचा जने कळंको लागेल तुझ्या प्रेमा विपाय अहंभाव याचा जाईल मितींची हाजरी होईल तरी मग काय किजेल एकलिया दिठीची पाहता निविजे का तोंड भरोनी बोलिजे ना तरी दाटुनी खेव दिजे ऐसे कोण आहे आपुलिया मना बरवे असमाई गोठी जीवी ते कवनींचे चावळावे जरी ऐक्य झाले या काकुळती जनार्दने अन्योपदेशाचे हातासने बोला माझे मन मने अलिंगू सरले हे परी सता जरी कानडे जरी जान पापार्थ उघडे कृष्ण सुखाचेंचे रूपडे ओतले गा हे असो वैसेचे शेवटी जैसे एक जीवी वांझोटी मग ते मोहा चित्रपटी नाचू लागे जैसे झाले अनंता ऐसे तरी मी न म्हणता जरी तयाचा न देखता अतिशय येत पहा पानवल कैसे चोज के उपदेशू केवते झुंज परी पुढे वालभाचे भोज नाचतसे आवडे आणि लाजवे व्यसन आणि शिनवी पिसे आणि न भुलवी तरी ते चिकाये म्हणून भावार्थ तो ऐसा अर्जुन मैत्रियेचा कुवासा की सुखे शृंगार लिया मानसा दर्पण होतो या परिबाप पुण्य पवित्र जगी भक्ती बिजासी सुक्षेत्र तो कृष्ण कृपे पात्र याची लागी हो का आत्मनिवेदना तळींची जे पीठिका आहे सख्याची पार्थो अधिष्ठात्री तेथींचे मातृका गा पासींची गोसावी वरण वाणिजे मग पायीचा गुण घेईजे ऐसा अर्जुनूची तो सहजे पढिये हरी पहा अनुरागे भजे जे प्रियोत्तमे मानिजे ते पतीही हुनी काय न वर्णिजे पतिव्रता तैसा अर्जुनूचे विशेषे स्तवावा ऐसे आवडले मज जीवा जे तो त्रिभुवनींचिया दैवा एका येतनु झाला जयाची आवडीची निपांगे अमूर्त हे मूर्ती आवगे पूर्णा हे परी लागे अवस्था जयाची तव श्रोते म्हणती दैव कैसी बोलाचे हवाव काय नादाने हन बर वजुनोने आली हा हो नवलनो हे देशी मराठी बोलीजे तरी ऐसी वाने उमटता हे आकाशी साहित्य रंगाचे कैसे उन्मेक चांदीने तार आणि भावार्था पडे गार हेच श्लोकार्थ कुमुदी तरी फार साविया होती चाडची निसाडा करी ऐसी मनोरथी हे थोरी तेने विवळले अंतरी तेथ डोलू आला ते निवृत्तीदासे जाणितले मग अवधान द्या म्हणितले नवल पांडव कुळी पाहले कृष्ण दिवसे देवकिया उदरी वाहिला यशोदा सायासे पाळिला की शेखी उपेगा गेला पांडवासी म्हणून बहुदिवस ओळगावा काव स्वरूपा होऊन विनवावा हा हि सोसूतया सदैवा पडे चिना हे असो कथा सांगे वेगी मग अर्जुन म्हणे सलगी देवा ये संत
चिन्हे हनांगे न ठगती माझा इरवी या लक्षणांच्या निजसारा मी अपाडे किर अपुरा परी तुमचे निबोले अवधारा थोरावे जरी जी तुम्ही चित्त देयाल तरी ब्रह्म माझे होईल काय झाले अभ्यासी जेल सांगाल ते हा होणे नोकवनाची कहाणी ऐकून श्लाघत सोंत करणी ऐसी झाले पणाची श्रेयानी कायसी देवा हे अंगे म्या होई जो का ये तुले गोसावे आपुलेपणे की जो का तव हासोनी कृष्ण हो का करू म्हणते देखा संतोष एक न जोडे तवची सुखाचे संग सांकडे मग जोडल्या खवनेकडे पुरे असे तैसा सर्वेश्वरू बळिया सेवके म्हणून ब्रह्मही होय तो कौतुके परी कैसा भारे आतला पिके दैवाचेनी जो जन्म सहस्रांचे अंसाठी इंद्रादिकाही महागु भेटे तो अधीनू के तुला किरीटी जे बोलूही नसाहे मग ऐका जे पांडवे म्हणतले ब्रह्मया म्या होवावे ते अशेषही देवे अवधारिले ते थैसेंची एक विचारिले जे या ब्रह्मत्वाचे डोहळे झाले परे उदरा वैराग्य आहे आले बुद्धीच्या एरवी दिवस तरी अपुरे परी वैराग्य वसंताचे निभरे जे स्वभाव मोहरे मोडून आला म्हणून प्राप्ती फळे फळता यासी वेळून लागेल आता होय विरक्तो ऐसा अनंता भरवसा झाला म्हणे जे हा अधिष्ठील ते आता आरंभीच येयाज फळेल म्हणून सांगितला नवचेल अभ्यासो आया ऐसे विवरून या श्रीहरी म्हणतले ते अवसरी अर्जुना हा अवधारे पंथराजो तेच प्रवृत्ती तरुचा बुडी दिसती निवृत्ती फळाच्या कोडी जे मार्गीचा कापडे महेश्वर झुनी पै योगी वृंदे वहिली आडची आकाशी निघाली की ते अनुभवाचा पाऊले धरून पडिला ती आत्मबोधाचे उजुकारे धाव घेतली एक सरे की रसकळ मार्ग निदसुरे सांडुनिया पाठी महर्षीने आले साधकांचे सिद्ध झाले आत्मविद थोरावले येणेंची पंथे हा मार्गू जय देखिजे ते तहान भूक विसरिजे रात्री दिवसू नेनिजे वाटे ये चालता पाऊल जे थपडे तेथ अपवर्गाची खाणी उघडे अव्हाटलिया तरी जोडे स्वर्ग सुख निगिजे पूर्विलिया मोहरा की येईजे पश्चिमेच्या घरा निश्चळपणे धनुर्धरा चालणे थिंचे येणे मार्गे जया ठाया जाईजे तो गावो आपणची होय जे हे सांगो काय सहजे जानसी तू ते म्हणतले देवा तरी त्यांची मग केव्हा का आरती समुद्रवून न काढावा बुडतू जिमी तव कृष्ण म्हणती ऐसे हे उत्संखळ बोलणे कायसे आम्ही सांगत सो आपैसे वरी पुशिले तुआ पुन्हा मावळणार नाही अशा ऐक्यरूपी दिवसाने ज्यास उजाडले आहे व जो मग निरंतर आपण आपल्या ठिकाणीच स्वात्मसुखात निमग्न असतो अशा दृष्टीने जो विचारयुक्त आहे अर्जुना तो एकाकी आहे कारण तिन्ही लोकात तोच आहे म्हणून तो सहजच परिग्रह शून्य असतो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अशी प्राप्त पुरुषांची लोकोत्तर लक्षणे कृष्ण आपल्या सर्वज्ञतेने सांगतात जो श्रीकृष्ण ज्ञानी लोकांत श्रेष्ठ आहे सर्व पाहणाऱ्यांच्या दृष्टीचा जो प्रकाश आहे व ज्या समर्थाचा संकल्प विश्वाची उभारणी करतो ओंकाराच्या पेठेत तयार झालेले वेदरूपी वस्त्र तेजाच्या 6 गुणांपैकी एक जे यश त्या यशाला अपुरे पडल्यामुळे वेढू शकले नाही वेदांकडून ज्या श्रीकृष्णाच्या यशाचे सुद्धा संपूर्ण वर्णन होऊ शकले नाही ज्याच्या म्हणजे श्रीकृष्णाच्या अंगातील तेजाने सूर्यचंद्राच्या व्यापाराला जोर आहे तर मग जग हे त्याच्या प्रकाशा वाचून प्रकाशित आहे काय ज्ञानेश्वर महाराज आपल्या मनाला म्हणतात हे मना
ज्या भगवंताच्या नामाचे महात्म्य पाहिले असता त्याच्या पुढे आकाशही कमी दिसते. त्या भगवंताचे एक एक गुण तू कसे जाणशील? म्हणून हे वर्णन करणे पुरे. या संतांची लक्षणे सांगण्याच्या निमित्ताने देवाने कोणाची लक्षणे सांगितली व ती का सांगितली हे मला सांगता येत नाही. पण मला असे वाटते, ऐका, द्वैताचा ठाव ठिकाणा नाहीसा करणारे असे जे आत्मज्ञान ते उघड उघड व्यक्त केले तर अर्जुन मला आवडतो ही प्रेमाची गोडी खरोखर नाहीशी होईल. म्हणून भगवंत तसे बोलले नाहीत, परंतु मध्ये अगदी बारीक असा पडदा ठेवला. म्हणजे साधूच्या अद्वैत सिद्धीच्या वर्णनाने अप्रत्यक्ष रीतीने महावाक्याचाच बोध केला व अशा रीतीने देवभक्त यांची मने प्रेमसुख भोगण्याकरिता वेगळी ठेवली. जे मी ब्रह्म आहे अशा बोधात अडकले आहेत व जे मोक्ष सुखाकरिता दीन झाले आहेत, अशांच्या मुमुक्षूंच्या दृष्टीचा काळीमा तुझ्या प्रेमाला कदाचित लागेल. कदाचित याचा मीपणा जाईल आणि हा जर मीच होईल तर मग मी एकट्याने काय करावे? डोळ्यांनीच पाहून शांत व्हावे किंवा तोंड भरून बोलावे अथवा कडकडून आलिंगन द्यावे असे दुसरे कोण आहे? जी गोष्ट आपल्या मनाला चांगली वाटते आणि जी जीवात मावत नाही अशी गोष्ट जर अर्जुनाचे आपणाशी ऐक्य झाले तर कोणास सांगावे? या काकुळतीने, काळजीने, अन्योपदेशाच्या हातवटीने, साधूंच्या वर्णनाने बोलण्यामध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाचे अर्जुनत्व कायम ठेवून आपल्या मनाने अर्जुनाच्या मनास आलिंगन दिले. हे ऐकण्यास जरी अवघड वाटले तरी असे समज की अर्जुन हा श्रीकृष्णाच्या सुखाचीच ओतलेली उघड मूर्ती आहे. हे राहू द्या, ज्याप्रमाणे वय झाल्यावर एखाद्या वांज स्त्रीला एकुलते एक मूल झाले असता त्या स्त्रीच्या रूपाने मग मूर्तिमंत मोहच वावरतो, तशी देवाची स्थिती झाली. अर्जुनाविषयी देवाच्या प्रेमाचा अतिरेक जर मी पाहिला नसता तर मी असे वांझोट्या बाईसारखे देवाला झाले असे म्हटले नसते. आश्चर्य पहा की भगवंताचे अर्जुनाच्या ठिकाणी प्रेम कसे आहे. कसला युद्ध प्रसंग व कोणत्या ठिकाणी हा उपदेश. युद्धाचा प्रसंग ही अत्यंत विक्षेपाची जागा असल्यामुळे आत्मज्ञानाचा उपदेश करण्याला अगदी अयोग्य, परंतु अर्जुनाच्या प्रेमामुळे भगवंताने वेळेच्या योग्यतेकडे लक्ष न देता आत्मज्ञानाचा उपदेश केला. परंतु निश्चय करून श्रीकृष्ण ही अर्जुनाच्या प्रेमाची मूर्तीच अगर चित्रच नासत आहे. प्रेम आहे आणि ते लाज उत्पन्न करते तर ते प्रेम कसले. तसेच व्यसन आहे आणि त्याने जर शीण होत असेल तर ते व्यसन कसले. वेड आहे परंतु भ्रम पाडित नाही तर ते वेड कसले. म्हणून इतक्या बोलण्याचा अभिप्राय एवढाच की अर्जुन हा भगवंताच्या सख्य भक्तीचा आश्रयच आहे अथवा सुखाने शृंगारलेल्या भगवंताच्या मनाचा तो आरसाच आहे. याप्रमाणे जो अर्जुन धन्य असून पुण्याने पावन आहे, या जगात भक्तिरूप बी पेरण्यास तो चांगले शेत आहे आणि म्हणून कृष्ण कृपेला तो पात्र झाला आहे. अथवा आत्मनिवेदन रूपी भक्तीच्या खालची जी सख्य भक्तीची भूमिका आहे त्याची अर्जुन ही मुख्य देवता आहे. शेजारीच असलेल्या श्रेष्ठ प्रभूचे वर्णन टाकून द्यावे व भक्तांच्या गुणांचे वर्णन करावे इतका अर्जुनच स्वाभाविक रीतीने देवास आवडतो. पहा, जी नवऱ्याला प्रेमाने भजते व जिला नवरा मानतो त्या पतिव्रतेचे वर्णन तिच्या नवऱ्यापेक्षा देखील जास्त करावयास नको काय. त्याप्रमाणे अर्जुनाचेच विशेष वर्णन करावे असेच माझ्या मनाला पसंत पडते. कारण त्रिभुवनातील सर्व भाग्य एका अर्जुनाच्याच ठिकाणी राहिले आहे. ज्याच्या प्रेमाच्या अधीन होऊन निराकार परमात्मा सगुण रूप घेतो व तो देव पूर्ण आहे परंतु त्याला देखील त्याचा वेध लागतो. तेव्हा श्रोते म्हणतात, काय भाग्य आमचे, काय बोलण्याचा रंग आहे.
याच्या बोलण्याची शोभा नाद ब्रह्मास जिंकून आली की काय न जाणो. म्हणजे याच्या बोलण्याच्या शोभेपुढे नाद ब्रह्म फिके पडले. हो, देशी भाषा रूपी आकाशात अलंकार रूपी रंगाचे निरनिराळे प्रकार स्पष्ट येत होत आहेत. अशी मराठी भाषा बोलता येते हे आश्चर्य नव्हे काय. ज्ञानरूपी चांदणे कसे स्वच्छ व टपोर पडले आहे पहा. त्या व्याख्यानातील निरनिराळे अभिप्राय हाच त्या चांदण्यांचा गारवा आहे आणि श्लोकांचा अर्थ हीच कोणी चंद्रविकासी कमळे सहज विकसित होत आहेत. हे व्याख्यान ऐकण्याच्या इच्छेची थोरवी एवढी आहे की निरीच्छ पुरुषाला देखील हे व्याख्यान ऐकण्याची इच्छा होईल. असा श्रोत्यांच्या मनात व्याख्यानाविषयी प्रकाश पडल्यामुळे ते डोलू लागले. निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज यांनी ते जाणले व मग ते श्रोत्यांना म्हणाले, महाराज लक्ष द्या. पांडवांच्या कुळामध्ये कृष्णरूपी अद्भुत दिवस उगवला आहे. देवकीने आपल्या उदरात त्याला वाढविले. यशोदेने त्याचे कष्टाने पालन केले. पण शेवटी तो पांडवाच्या उपयोगाला आला. म्हणून पुष्कळ दिवस सेवा करावी किंवा योग्य वेळ पाहून विनंती करावी एवढाही प्रयास त्या भाग्यवानास अर्जुनास पडला नाही. श्रोते म्हणतात, हे राहू दे, लवकरच चालू विषय सांग. यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग अर्जुन सलगीने म्हणाला, कृष्णा, ही संतांची लक्षणे माझ्या अंगात वसत नाहीत. एरवी या लक्षणांच्या तात्पर्याचा विचार केला तर मी खरोखर फारच अपुरा पडेन. परंतु ऐका, जर माझ्यात मोठेपणा यावयाचा असेल तर तो तुमच्या बोलण्यानेच येईल. महाराज, तुम्ही लक्ष द्याल तर मी ब्रह्म होईन आणि सांगाल तो अभ्यास करीन. न करायला काय झाले? अहो देवा, आपण कोणती गोष्ट सांगता हे कळत नाही, परंतु ती ऐकून मनात मी त्यांची स्तुती करीत आहे. अशी लक्षणे ज्यांच्या अंगात सिद्ध असतील त्यांचे महत्त्व केवढे असेल बरे. ते मी स्वतः व्हावे एवढे प्रभू मी आपला आहे असे समजून आपण करावे. तेव्हा श्रीकृष्ण हसून म्हणतात, एवढे का तुझे म्हणणे आहे? तर तसे करू बरे. पहा, जोपर्यंत एक समाधान प्राप्त झाले नाही तोपर्यंत सुखाचा चोहोकडे दुष्काळ असतो. पण एकदा संतोष प्राप्त झाल्यावर मग सुखाला कोठे कमी आहे. त्याप्रमाणे सर्व शक्तिमान सर्वेश्वराचा अर्जुन सेवक आहे, म्हणून तो सहज ब्रह्मही होईल. पण अर्जुनाच्या दैवाच्या सामर्थ्याच्या भाराने श्रीकृष्ण कशा प्रकारे फलद्रूप झाला ते पहा. इंद्रादिकांना देखील हजारो जन्म घेतले तरी ज्याची भेट होणे दुर्लभ, तो श्रीकृष्ण अर्जुनाच्या किती अधीन झाला आहे. अर्जुन प्रश्न करीपर्यंत त्याला धीर धरवत नाही. मग ऐका, अर्जुनाने मी ब्रह्म व्हावे असे जे म्हटले ते श्रीकृष्णांनी सर्व ऐकले. परंतु भगवंतांनी तेथे असा एक विचार केला की ज्या अर्थी अर्जुनाला ब्रह्मत्वाचे डोहाळे झाले आहेत त्या अर्थी याच्या बुद्धीच्या पोटात वैराग्य रूपी गर्भ राहिला आहे. एरवी ब्रह्म होण्याला यास अद्याप दिवस कमी आहेत, परंतु वैराग्य रूपी वसंताच्या भराने मी ब्रह्म आहे असा भावरूपी मोहोर दाट आला आहे. म्हणून ब्रह्मप्राप्ती हे फळ येण्यास आता यास फार वेळ लागणार नाही. हा वैराग्य संपन्न झाला आहे अशी देवाची पूर्ण खात्री झाली. श्री कृष्ण आपल्याशी म्हणाले की हा अर्जुन ज्या ज्या कर्माचे आचरण करील ते याला आता आरंभालाच फळास येईल. म्हणून याला सांगितलेल्या अभ्यास वाया जाणार नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रीकृष्णाने असा दूरवर विचार करून त्यावेळेला म्हटले, अर्जुना, हा सर्वोत्कृष्ट मार्ग ऐक. या मार्गामध्ये प्रवृत्तीरूप झाडाच्या बुडालाच निवृत्तीरूप कोट्यवधी फळे दिसत आहेत.
म्हणजे ज्या मार्गाचे आचरण करावयास लागले असता मोक्षरूपी फळ मिळते व या मार्गाचे श्री शंकर अद्यापपर्यंत यात्रेकरू आहेत. योग्यांचे समुदाय आडव्या तिडव्या मार्गाने मूर्ध्नी आकाशाकडे सत्वर जावयास निघाले व हे समुदाय अनुभवाच्या पावलांनी जाता जाता तो मार्ग सुलभ झाला. त्यांनी तर सर्व अज्ञानाचे मार्ग टाकून आत्मज्ञानाच्या सरळ मार्गाने एकसारखी धाव घेतली. नंतर महर्षी याच मार्गाने आले, याच मार्गाने साधकाचे सिद्ध झाले व याच मार्गाने आत्मज्ञानी पुरुष मोठेपणा पावले. या मार्गाची ओळख झाली असता तहान भुकेची आठवण राहत नाही. या रस्त्यावर रात्र व दिवस यांची कल्पना येत नाही. या मार्गाने जात असता जेथे पाऊस पडेल तेथे मोक्षाची खाणच उघडते आणि या मार्गाने जात असता जेथे पाऊल पडेल तेथे मोक्षाची खाणच उघडते आणि या मार्गाचे आचरण करणारा जरी भलत्या आडमार्गाला लागला तरी त्यास स्वर्ग सुख मिळते. अर्जुना, या मार्गात पूर्व दिशेच्या मार्गाने निघून पश्चिम दिशेच्या घरास यावे असे आहे. मनाचा स्थिरपणा हेच या मार्गाने चालणे आहे. या मार्गाने ज्या मुक्कामास पोहोचावयाचे तो गावच आपण होतो. हे कशास सांगावयास पाहिजे, तुला ते सहजच कळून येईल. तेव्हा अर्जुन म्हणाला, कृष्णा, तर मग तेच तुम्ही केव्हा करणार? मी उत्कंठारूप समुद्रात बुडत असताना त्यातून तुम्ही मला काढू नये काय? तेव्हा कृष्ण म्हणाले, असे हे उतावळीचे भाषण कशा करिता? आम्ही आपण होऊनच सांगत होतो. आणखी त्यात तू तेच विचारलेस. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितं नातिनीचै चैलाजिनकुशोत्तरम्. तरी विशेष यातांची बोली जेल, परी ते अनुभवे उपेगा जाईल. म्हणून तैसे एक लागेल स्थान पहावे. जे ताराणुकेचे निकोडे बैसलिया उठो नावडे. वैराग्यासी दुनियेव चढे देखिलिया जे. जो संती वसविला ठावो संतोषासे सावावो. मना होय उत्साव धैर्याचा. अभ्यासूची आपण याते करिये हृदयाते अनुभववरी. ऐसी रम्यपणाचे थोरे अखंड जेत. जया आड जाता पार्था तपश्चर्या मनोरथा. पाखंडी आहे आस्था समूळ होय. स्वभावे वाटेता जरी वरपडा झाला अवचिता. तरी सकामोही परी मागवता निघो विसरे. ऐसे न राहतया ते राहावी. भ्रमतया ते बैसवी. थापटून चेववी विरक्ती ते. हे राज्यवर सांडिजे मग निवांता येथेंच असिजे. ऐसे शृंगारी आहे उपजे देखत घेवो. जे येणे माने बरवंट आणि तैसेंच अति चोखट. जेथ अधिष्ठान प्रगट डोळा दिसे आणि काही एक पहावे. जे साधकी वसते व्हावे आणि जयाचे निपाय रवे मैळे चिन. जेथ अमृताचे निपाडे मुळे सकट गोडे. जोडती दाटे झाडे सदा फळती. पाऊला पाऊला उदके परिवर्षा काळी ही चोखे. निर्झरे का विषेखे सुलभे जेत. हा आतपोही अळुमाळू जाणिजे तरी शीतळू. पवनो अति निश्चळू मंद झुळके. बहुत करुणी निशब्द दाट नरिये श्वापद. शुकहन षटपद तेवते नाही. पाणी लगे हंसे दोन्ही चारी सारसे. कवने एके वेळे बैसे तरी कोकिळही हो. निरंतर नाही तरी आली गेली काही. हो तू का मयुरे ही आम्ही नान म्हणू. परी आवश्यक पांडवा ऐसा ठाऊ जोडावा. तेथ निगूढ मठ होवावा का शिवालय. दोही माझे आवडे ते जे मानले होय चित्ते.
बहुत करून एकांते बसजे गा, म्हणून तैसे ते जाणावे मग राहते पहावे, राहील ते थरचावे असं नैसे, वरी चोखट मृग सेवडी माझे धूत वस्त्राची घडी, तळवटे अमोडी कुशांकुर सकोमळ सरिसे, सुबद्ध राहती अपैसे एके पाडे तैसे ओझा घाली, परिसाव्याची उंच होईल तरी अंगहन डोलेल, नीच तरी पावेल भूमी दोषू, म्हणून तैसे न करावे समभावे धरावे, हे बहु असो होआवे आसन ऐसे. तर आताच त्याचे सविस्तर प्रतिपादन केले जाईल, परंतु त्याप्रमाणे अनुष्ठान करून अनुभव घेतला तर त्याचा उपयोग होईल. त्याकरिता ह्या अभ्यासाला योग्य असे एक ठिकाण पाहणे जरूर आहे, ज्या ठिकाणी सहज बसले असता असे समाधान प्राप्त होते की तेथून उठावे असे वाटत नाही, व जे पाहिल्याबरोबरच वैराग्यास दुप्पट जोर येतो, जेथे संतांनी वास्तव्य केले आहे आणि ज्या ठिकाणी समाधानाला सहाय्य मिळून मनाला धैर्याचा उल्हास येतो, जेथे अभ्यासच आपण आपल्याला साधकांकडून करून घेतो व अनुभव आपण होऊन साधकांना अंतःकरणाला माळ घालतो, याप्रमाणे जेथे रम्यपणाचे महात्म्य निरंतर आहे. अर्जुना, ज्या स्थानावरून सहजगत्या गेले असता नास्तिकाला देखील तपश्चर्या करावी अशी मनापासून आस्था वाटते. सहज वाटेने येत असता जर कोणी अकस्मात त्या ठिकाणी आला व तो जरी विषयासक्त असला तरी तो परत फिरण्याचे विसरतो. याप्रमाणे जे स्थान न राहणाऱ्याला राहावयास लावते व भटकणाऱ्याला एके ठिकाणी बसविते आणि वैराग्याला थापटी मारून जागी करते, जे स्थान पाहिल्या बरोबर एखाद्या विलासी पुरुषाला सुद्धा असे वाटावे की या स्थानावरून राज्य ओवाळून टाकावे व येथेच स्वस्थपणे राहावे, जे स्थान इतके सुंदर आणि तसेच अतिशय पवित्र असून जेथे डोळ्याला ब्रह्म स्पष्ट दिसते. आणखी एक या स्थानाचे लक्षण पाहावे, ते हे की ज्या स्थानी साधकांनी वस्ती केलेली असावी व जे स्थान लोकांच्या येण्या जाण्याने वाहिवाटलेले नसावे, जेथे अमृताच्या सारखी मुळासकट गोड असलेली व नेहमी फळणारी अशी दाट झाडी आहेत, ज्या ठिकाणी पावली पाणी आहे पण ते पावसाळ्यातही निर्मळ असते व जेथे विशेषे करून पाण्याचे झरे सहज आढळतात, हे ऊन देखील जेथे सौम्य भासते आणि जेथे वारा अतिशय शांत असून त्याच्या मंद झुळका येत असतात, जे स्थान बहुतेक निशब्द असावे व ज्या ठिकाणी श्वापदांची गर्दी असू नये व ज्या ठिकाणी राघू आणि भ्रमर हे नसावेत, ज्या ठिकाणी पाण्याच्या जवळ असणारे हंस, 2-4 चक्रवाक, कधी एखाद्या वेळेला कोकिळही असला तरी चालेल, जेथे नेहमी जरी नाही तरी येऊन जाऊन असणारे काही मोरही असले तर त्यास आमची ना नाही. परंतु अर्जुना, असले स्थान जरूर शोधून ठेवावे. त्या ठिकाणी सहज दृष्टीत न पडणारा एखादा मठ अथवा शंकराचे देऊळ असावे. या दोहोंतील जे मनाला पसंत पडेल असे एक स्थान असावे. बहुत करून एकांतात बसावे, म्हणून ते स्थान तसे आहे की नाही हे समजून घ्यावे. आपले मन तेथे स्थिर राहते की नाही हे ते पहावे आणि राहत असेल तर तेथे असे आसन लावावे. तळास साग्र दर्भ घालून त्यावर शुद्ध कृष्णाजीन घालून त्यावर धुतलेल्या वस्त्राची घडी घालावी. ते दर्भ कोवळे असून सारखे आणि सहजच एकमेकांना लागलेले एकसारखे राहतील असे व्यवस्थेने घालावेत. परंतु ते आसन कदाचित जर उंच होईल तर शरीर डोलेल
आणि सखल होईल तर जमिनीचे गारवा वगैरे दोष त्याला प्राप्त होतील. म्हणून आसन उंच अथवा सखल होऊ देऊ नये, तर ते सारखे उंच सखल न होईल असे घालावे. आता हे फार वर्णन करणे पुरे. अशा प्रकारचे आसन असावे. तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः उपविश्यासने युज्यात् योगमात्मविशुद्धये. मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करून सद्गुरु स्मरण अनुभवीजे. तैसे स्मरतेने आदरे सबाह्य सात्विके भरे जव कठीण पणविरे अहंभावाचे. विषयांचा विसरू पडे, इंद्रियांची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी. ऐसे ऐक्य हे सहजे फावे तव राहिजे, मग तेनींची बोधे वैसिजे आसनावरी. आता अंगाते अंग करी, पवनाते पवनोची वरी, ऐसी अनुभवाची उजरी होची लागे. प्रवृत्ती माघवती मोहरे, समाधी ऐलाडे उतरे, आघवे अभ्यासोसरे बैसत खेव. मुद्रेची प्रौढी ऐशी तेची सांगिजे, लाता परेसी तरी उरुया जघनासे जडू निघाली. चरण तळे देवडी आधार द्रुमाचा बुडे, सुघटी ते गाढे संचरीपा. सव्यतो तळी ठेविजे, तेने शिवनी मध्यू पिडिजे, वरी बैसे तो सहजे. वामचरणू गुद मेंढरा अंतवती, चारी अंगुळे निगुती, तेथ सार्ध सार्ध प्रांती सांडुनिया. माझी अंगुळे एक निगे, तेथ टांचे चेन उत्तर भागे, नेहेटिजे वरी अंगे पेललेने. उचलिले का नेनिजे, तैसे पृष्ठांत उचलिजे, गुल्फद्वय धरिजे तेनेंची माने. मग शरीर संचू पार्था, अशेषही सर्वथा, पार्ष्णीचा माथा स्वयंभूय. अर्जुना हे जाण मूळ बंधाचे लक्षण, वज्रासन गौण नामयासे. ऐसी आधारी मुद्रा पडे, आणि अधींचा मार्ग मोडे, तेथ पाणू अंतलीकडे ओटू लागे. मग तेथे आपण एकाग्र अंतःकरण करून मनात सद्गुरूचे स्मरण करावे. त्या स्मरणाच्या आदराने अहंकाराचा कठीणपणा इतका नाहीसा होतो की तो स्मरण करणारा आतबाहेर सात्विक भावांनी व्याप्त होतो. त्याला विषयांचा विसर पडतो, त्याच्या इंद्रियांची रग मोडते, अंतःकरणाच्या ठिकाणी मनाची स्थिरता होते. याप्रमाणे ऐक्य प्राप्त होईपर्यंत थांबावे व मग त्याच ऐक्यबोधाने आसनावर बसावे. आता अंगाला अंग आपण होऊन सावरून धरते, वायूला वायूच आपण होऊन आवरून धरतो. याप्रमाणे अनुभवाचा उदय होऊ लागतो. प्रवृत्ती माघारी फिरते, समाधी अलीकडील तीराला प्राप्त होते, आटोक्यात येते व बसताक्षणीच सर्व अभ्यास संपतो. मुद्रेची थोरवी अशी आहे, तीच आता सांगतो ऐक. तर पोटऱ्याला चिकटून मांडी घालावी, दोन्ही तळपाय वाकडे करून ते आधार चक्राखाली गुदस्थानावर शिवणीपाशी चांगले सुस्थिर राहतील असे बळकट बसवावेत. पण त्यात उजव्या पायाची टाच खाली घालावी व तिने शिवण दाबावी, म्हणजे उजव्या पायावर स्वाभाविकच डावा पाय बसतो. गुद व शिश्न यांमधील बरोबर जी 4 बोटे जागा आहे, त्यापैकी 1.5 बोट वर व 1.5 बोट खाली जागा सोडून मध्ये जी 1 बोट जागा राहते, तेथे उजव्या पायाच्या टाचेच्या वरच्या बाजूने आपले अंग वर तोलून घट्ट दाबावे. उचलला आहे की नाही हे न कळेल अशा तऱ्हेने पाठीच्या खालचा भाग उचलावा व त्याच प्रकारे दोन्ही घोटे उचलून धरावेत. अर्जुना, मग हा सर्व शरीराचा आकार जसा काही अगदी खालच्या पायाच्या टाचेचा वरचा स्वयंभू भागच आहे असा होऊन जातो. अर्जुना, हे मूळ बंधाचे लक्षण आहे असे समज. याचेच वज्रासन असे गौण नाव आहे. याप्रमाणे आधार चक्रावर
मूळ बंध बरोबर लागला आणि खालचा मार्ग बंद पडला. म्हणजे अपान वायू आतल्या बाजूस संकोचित होऊ लागतो. समंकाय शिरो ग्रीवं धारयन्नचलं स्थिरः सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन्. तव कर संपोटा पैसे वामचरणी बैसे वाहू मुळी दिसे थोरी वाली. माझी उभारले दंडे शिरकमळ होय गाढे नेत्रद्वारींची कवाडे लागू पाहते. वरचिले पाती ढळती तळींची तळी पुंजाळते. तेत अर्धोन्मिलित स्थिती उपजे तया. दिठी राहोनी अंतुलीकडे बाहेर पाऊल घाली कोडे. ते ठाई ठाव पडे नासाग्र पिठी. ऐसे अंतूचा अंतू चिरचे बाहेरी मागुते नवचे. म्हणून राहणे आधी दिठीचे तेथेंची होय. आता दिशांची भेटी घ्यावी का रूपाची वाट पहावी. हे चाड सरे आघवी अपयसया या कंठनाळ अटे. वनू हनुवटी हे हडवती दाटे. ते गाढी होऊनी नेहटे वक्षस्थळी. माझी घंटी कालोपे वरी बंधू जो आरोपे. तो जालंधरू म्हणिपे पंडुकुमारा. नाभीवरी पोखे उदर हे थोके. अंतरी फाके हृदय कोशू. स्वाधिष्ठानावरी चिले काठी. नाभिस्थाना तळवटी. बंधू पडे किरीटी ओढियाना तो. तेव्हा द्रोणाकार झालेली हस्तांजली सहजच डाव्या पावलावर बसते व त्यामुळे दोन्ही खांदे वर चढलेले दिसतात. पाठीच्या उभ्या कण्याच्या योगाने वर चढलेल्या खांद्यात मस्तक घट्ट राहते व डोळ्यांच्या पापण्या झाकावयास लागतात. वरच्या पापण्या ढळतात, खालच्या पापण्या खाली पसरतात. तेव्हा अर्धी उघडी अशी त्या डोळ्यांची स्थिती होते. दृष्टी ही आतल्या आत डोळ्यांतच राहते. जर कौतुकाने बाहेर आलीच तर ती नेमकी नाकाच्या शेंड्यावर पडते. अशी आतल्या आतच दृष्टी राहते, ती पुन्हा बाहेर येत नाही. म्हणून अर्ध्या दृष्टीचे राहणे नाकाच्या शेंड्यावरच होते. आता दिशांची गाठ घेण्याची, चोहोकडे पाहण्याची अथवा रूप विषय पाहण्याची ही सर्व इच्छा आपोआप नाहीशी होते. मग गळा कुंचित होऊन गळ्याखालच्या खळगीत हनुवटी अडकून बसते. ती तेथे घट्ट बसून छातीवर दाबून बसते. अर्जुना, त्यामध्ये कंठमणी म्हणजे गळ्याची घाटी अदृश्य होते. असा जो बंध पडतो त्याला जालंधर बंध म्हणतात. ओढियाना बंध बेंबीवर पुष्ट होतो. पोट खपाटीला जाते आणि हृदय मकल आत प्रफुल्लित होते. अर्जुना, शिश्नावरील काठास व बेंबीच्या खालच्या भागास जो बंध पडतो त्यास ओढियाना बंध असे म्हणतात. उर्वरित कथाभाग ज्ञानेश्वरी अध्याय 6 भाग 2 मध्ये. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.